त्यांनी जर काही बोललं तर इथून ऐकू यायचं. मोबाईल येते माहित नसल्यावर येते आता. पप्पाचा हेडफोन आणते. ओके, आता आणखी बेसिक कन्सेप्ट चेक करायचे. मीटिंग प्लॅन आहे का? येऊ शकत नाही. तुमचा ऑडिओ म्यूट करा. लक्षात आले का? तुमचा ऑडिओ म्यूट करा. आणि ज्यांना बोलायचं असेल मग त्यांनी फक्त अनम्यूट करून त्यावेळेस डाऊट असलं की बोलायचं. राईट? चला. हो सर. राईट. तर आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, म्हणजे आता रेडॉक्स रिएक्शन काल बघितलं होतं आपण. रेडॉक्स रिएक्शन सुरुवात केली होती, बट रेडॉक्स रिएक्शन हा सम बेसिक कन्सेप्टचा एक पार्ट आहे. म्हणून आपण काय करूया, जास्त आपल्याला सॉल्व्ह पण करायचं आहे, म्हणून हा चॅप्टर घेऊया, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यातच रेडॉक्स रिएक्शन देखील लक्षात आले का तुमच्या? बघा जरा, रेडॉक्स रिएक्शन आणि सम बेसिक कन्सेप्ट हे एकत्रच घेता येतात. म्हणून मी त्या चॅप्टर पासून सुरुवात करतो आता. सम बेसिक कन्सेप्ट मध्ये नंतर इक्विव्हॅलेंट वेट ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी रेडॉक्स रिएक्शन त्याच्यामध्येच इंट्रोड्यूस करेन. ठीक आहे. तर आता सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आपण ह्याला असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. आता सर्वात मेन आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये तुम्हाला एनसीईआरटी मध्ये सुरुवातीला एक गोष्ट दिलेली आहे, छोटी मोठी, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. म्हणजे ह्या वर्ल्ड मध्ये जे काही मॅटर आहे ते मॅटर मेनली दोन प्रकारचे. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आपल्याला ह्या चॅप्टर साठी, पण एक सुरुवात आहे म्हणून मी सांगतोय. बघा, मॅटर म्हणजे एव्हरीथिंग दॅट हॅज मास अँड व्हॉल्यूम. मॅटर कडे काय असलं पाहिजे? मास अँड व्हॉल्यूम. तर मॅटरचे मेनली दोन प्रकार असतात. एक असतं प्युअर मॅटर आणि दुसरं असतं इम्प्युअर मॅटर. हे तुम्हाला माहिती असू द्या, प्युअर मॅटर आणि इम्प्युअर मॅटर. तुम्हाला हे मॅटर विषयी थोडंसं अगोदर पण झालेलंच आहे. 8वी 9वी मध्ये मिक्सचर, सोल्युशन, कंपाऊंड, एलिमेंट असे नावं तुम्हाला छोटे मोठे झालेले असतात. त्याची काही एवढी म्हणजे असं काही एकदम न्यू असं नाहीये ते. बट टू स्टार्ट विथ आपण याच्यापासून सुरुवात करत आहोत. तर बघा, तर ह्याच्यामध्ये प्युअर मॅटर मध्ये काय काय येते बघा. कंपाऊंड आणि एलिमेंट हे सर्व आत्ताच तुम्हाला कळणार नाही, व्यवस्थित मी सांगतो, काळजी करू नका. इम्प्युअर मध्ये, हे इम्प्युअर मॅटरला दुसरे एक नाव आहे मिक्सचर. त्यांना मिक्सचर्स देखील म्हणतात. राईट. तर इम्प्युअर मॅटर मध्ये दोन प्रकारचे मिक्सचर असतात. मिक्सचर मध्ये एक असतं होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं असतं हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस, आता हे शब्द पुढचा तेवढाच आहे, सेम. बघा, इथपर्यंत लक्षात आला असेल मग तुमच्या. तर आता आपल्याला पाहायचं आहे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. आता बघा, प्रत्येक गोष्टीचा अर्थ आता कसा तयार होतो, कशापासून काय तयार होते जरा लक्ष द्या. हेट्रोजिनियस मध्ये पुढे चालून तुम्हाला दोन गोष्टी आहेत. एक आहे कोलाइड आणि दुसरा आहे सस्पेन्शन. कोलाइड आणि सस्पेन्शन. तर होमोजिनियस मध्ये एकच गोष्ट आहे, त्याला म्हणतात सोल्युशन किंवा ट्रू सोल्युशन. एकच आहे, ट्रू सोल्युशन किंवा सोल्युशन, ह्या दोघांचा अर्थ एकच आहे.
तर आता बघा जरा प्रत्येक जण कसं तयार होतंय कशापासून. ऍक्च्युली प्रत्येकाची सुरुवात ही ऍटम पासून होते हे लक्षात असू द्या. मी इथे एक छोटंसं पिक्चर काढून दाखवतो तुम्हाला, ह्या कन्सेप्टची तुम्हाला पूर्ण आयडिया यावी म्हणून. आता एक लक्षात घ्या, जरीही हे सिंपल वाटत असलं तरी कन्सेप्ट साठी खूप कामाचं आहे. कुणाचा ऑडिओ चालू आहे बघा, जरा म्यूट करा. म्यूट करा बरं, सर्वांनी म्यूट केलेलं असलं पाहिजे, कारण का तुमचा ना घरचा आवाज येतो ते तुम्हाला लक्षात येत नाही. म्यूट करून ठेवत जाऊ. ठीक आहे. तर बघा, कंपाऊंड आहेत, एलिमेंट्स आहेत. आता हे प्रत्येक जण कसा तयार होतो ऍटम पासून हे आपल्याला बघायचं. तुम्हाला आता थोडक्यात तर माहितीच आहे की ऍटम काय असतं. ठीक आहे. बेसिकली काय असतंय, जसं की हायड्रोजन हा एक ऍटम आहे, राईट. आणि ऑक्सिजन हा पण एक ऍटम आहे. कोण कुणापासून कसा तयार होतो जरा नीट लक्ष द्या. मग सर्वात पहिले समजा मी ऍटम घेतला, राईट. ऍटम म्हणजे एकटाच असतो. पिरियोडिक टेबल मध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असू शकतात. आता तुम्हाला हे 9वी 10वी झालेलं आहे की ज्यांचं ऑक्टेट कम्प्लीट नाही, त्यांना स्टॅबिलिटी नसते, मग त्यांना ऑक्टेट कम्प्लीट करायचं असते. आणखीन पुढे चालून हे खूप डिटेल आहे, पण सध्या तरी तुम्हाला माहित असू द्या की ज्यांचं ऑक्टेट कम्प्लीट नाहीये त्यांची स्टॅबिलिटी कमी असते. आणि त्यांची स्टॅबिलिटी कमी असते, त्यांना स्टॅबिलिटी पाहिजे असते. म्हणून ऍटम्स हे युनिव्हर्स मध्ये एक्झिस्ट करत नाही. साधी गोष्ट आहे, हे तर सिंपल थिंग आहे. ऍटम्स एक्झिस्ट करत नाहीत, फक्त नोबल गॅसेस एक्झिस्ट करतात, कारण त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, एवढं तर लक्षात राहा. पण बाकीचे ऍटम्स हे ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी कंबाईन होतात केमिकली. एकतर कोव्हॅलंट बॉन्ड करतात किंवा आयोनिक बॉन्ड करतात. मी काल तुम्हाला सांगितलं. म्हणजे प्रत्येक ऍटम हा स्वतःला ऑक्टेट आणि डुप्लेट कम्प्लीट करण्यासाठी झगडत असतो. आणि ह्या प्रक्रियेत तो एकतर कोव्हॅलंट बॉन्ड करतो किंवा आयोनिक बॉन्ड करतो. मग तो हा जो बॉन्ड करतो तो कसा 2 प्रकारे करू शकतो. जसं की हायड्रोजन ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन सोबतच बॉन्ड करू शकतो, ज्याच्यापासून की H2 तयार होईल. किंवा हा हायड्रोजन ऑक्सिजन सोबत बॉन्ड करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे, तर जेणेकरून H2O तयार होतंय किंवा H2O2 तयार होतंय वेगवेगळं. म्हणजे मला एकच सांगायचंय की बॉन्ड तयार करत असताना ऍटम्स स्वतः सारख्याच ऍटम सोबत बॉन्ड करतील किंवा दुसऱ्या ऍटम सोबत करतील. जर स्वतः सारख्या सोबत केलं तर आपण त्याला म्हणतो सारखे ऍटम असलेला मॉलिक्यूल. बेसिकली काही असो, ऍटम ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस त्यांच्यापासून मॉलिक्यूल तयार होतो. माहित असतं, नीट लक्ष द्या. ऍटम कंबाईन झाला की त्यापासून काय तयार होतो, मॉलिक्यूल. एवढं कळत. आता ह्या मॉलिक्यूलचे 2 प्रकार आहेत. नीट लक्ष द्या. 2 कसे 2 प्रकार आहेत. जर ऍटम स्वतः सारख्याच ऍटम सोबत कंबाईन झाला तर जो मॉलिक्यूल तयार होतो त्याला म्हणतात होमो ऍटोमिक मॉलिक्यूल. कसला म्हणतात, होमो ऍटोमिक मॉलिक्यूल. आणि जर ऍटम म्हणजे वेगवेगळे कंबाईन झाले, असे वेगवेगळे, जसं की हायड्रोजन ऑक्सिजन, जसं की H2SO4, वेगवेगळे ऍटम आहेत का नाही. मग असे वेगवेगळे ऍटम असले की त्याला हेटेरो ऍटोमिक मॉलिक्यूल म्हणतात. नीट लक्ष द्या, काहीही काळजी करू नका. हेटेरो ऍटोमिक मॉलिक्यूल. निसर्गामध्ये सर्वात पहिले तयार झाले ऍटम. ओके, ऍटम कसे तयार झाले, ऍटम दिसतोय ना, राईट. ऍटम कसे तयार झाले तुम्हाला माहिती आहे, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांच्यापासून ऍटम तयार झाले. ओके, आपण ते फाउंडेशन मध्ये देखील बघितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्यापासून ऍटम्स तयार होतात. परंतु हे ऍटम स्टेबल नसतात. मग स्टेबल नसतात तर स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी हे ऍटम काय करतात, कंबाईन होतात. ऍटम कंबाईन झाले की काय तयार होतो, मॉलिक्यूल तयार होतो. हे मॉलिक्यूल कशा असू शकतात, 2 प्रकारचे. कसे कसे 2 प्रकारचे, सारखेच ऍटम एकत्र आले की त्यांना आपण होमो ऍटोमिक मॉलिक्यूल म्हणतो. वेगवेगळे ऍटम एकत्र आले की त्याला आपण हेटेरो ऍटोमिक मॉलिक्यूल म्हणतो. आता इथून स्टोरी तयार होते पुढची. जर असे होमो ऍटोमिक मॉलिक्यूल्स आता एक तयार झाले, असे बरेच मॉलिक्यूल एकत्र आले की एक तयार झालाय, लक्षात यायला ना. असे बरेच जण जर एकत्र आले 10, 15, 20, 1000, तर त्याला आपण म्हणतो एलिमेंट.
जरा व्यवस्थित लक्ष द्या. त्यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट. एक वेळेस मला सांगा बरं, माझा आवाज क्लिअरली येतोय का? मी काय करा, हे मी आवाज विदाऊट माईक, सध्याचा जो आवाज आहे तो विदाऊट माईक आहे. फक्त अगोदर मला सांगा, आवाज व्यवस्थित ऐकायला आलाय का विदाऊट एनी प्रॉब्लेम? ते जरा चॅट करून सांगा मला. सांगा बरं जरा सर्वांनी. ओके. आणि माईकचा आवाज आता मला सांगा, मी काल माईक वापरत होतो, तर मला सांगा माईक आणि ओपन ह्या दोन्हीमध्ये कोणता आहे? माईक असेल तर एम टाका, ओपन असेल तर, विदाऊट माईक असेल तर डब्ल्यू टाका. बघा, माईक काल वापरत होतो मी, आज माईक वापरत नाहीये, तर विदाऊट माईकला डब्ल्यू टाका, माईकला एम टाका. हे हळूहळू एक्सपेरिमेंट करावंच लागणार आहेत आपल्याला. बर, चालतंय. एक वेळेस मी काय करतो, एक वेळेस माईक लावून तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आवाज येतो. ठीक आहे, काय नाही आपल्याला काय. हॅलो हॅलो, आवाज यायलाय का रे? आवाज यायलाय का? कोणतरी एकाने येस म्हणून सांगा, आवाज यायलाय का? येस और नो? या चला, तर ठीक आहे, माईक लावून थोडस आपण बघूया. तर तुमच्या लक्षात आलं असेल, मॉलिक्यूल पासून होमो ॲटॉमिक आणि हेटेरो ॲटॉमिक असे दोन प्रकारचे मॉलिक्यूल तयार होतात. होमो ॲटॉमिक एक मॉलिक्यूल एकटा असला की त्याला मॉलिक्यूल म्हणतो. असे मॉलिक्यूल बरेच जण आले. आता समजा तुमच्याकडे हे एक बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये हायड्रोजनचा गॅस आहे, तर ह्याच्यामध्ये एक दोन जण नसतात, भरपूर जण असतात. मग भरपूर जण असले की त्याला म्हणायचं एलिमेंट, एकटा असला की त्याला म्हणायचं मॉलिक्यूल, भरपूर जण असले की एलिमेंट. तसंच हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल, जसं की वॉटरचा एक मॉलिक्यूल तयार झाला की त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. पण ज्यावेळेस आपण ग्लासमध्ये वॉटर घेतो, त्याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल भरपूर असतात, भरपूर जास्त. तर काउंट बघा बरं जरा, तुमच्या लक्षात आलं का? हे एलिमेंट आणि कंपाऊंड कसे तयार झालेत? ऍटम पासून तयार झालेत. ऍटम पासून मॉलिक्यूल आला, असे मॉलिक्यूल भरपूर आले की एलिमेंट आणि कंपाऊंड तयार झालेले आहेत. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं का एलिमेंट आणि कंपाऊंड कसे तयार झालेत ते? बघा जरा, मला जरा चॅट करून सांगा बरं, येस और नो. एलिमेंट आणि कंपाऊंड पर्यंत क्लिअर झालं का की ऍटम पासून ते कसे तयार होतात? आणि एलिमेंट आणि मॉलिक्यूल, कंपाऊंड आणि मॉलिक्यूल ह्याच्यातला फरक कळला का? कारण बऱ्याच वेळेस लिहिताना म्हणतात H2O इज अ कंपाऊंड, आणि कधी कधी H2O इज अ मॉलिक्यूल. मग बऱ्याच जणांना कळत नाही ह्याला मॉलिक्यूल केव्हा म्हणू, कंपाऊंड केव्हा म्हणू. तर मी आता क्लिअर केलेलं आहे की त्याला कंपाऊंड केव्हा म्हणायचं आणि एलिमेंट केव्हा म्हणायचं. व्हेरी गुड. चला, कुणाला काही अडचण असेल तर तिथं हँड रेज तुम्ही करू शकता. आदित्य, सॉरी, हा आदित्य का नाही, आदित्य नको. कोण, मला जरा बघू दे एकदा, एक एक चेक करावं लागणार आहेत गोष्टी आपल्याला. हा, स्पीकर व्ह्यू, तू हँड रेज कर, बघू दे मला इथं दिसतंय का मला नोटिफिकेशन. हँड रेज करतो तो ह्याच्यातून. अनिकेत नागराळे. हा नाही, आदित्यनं केलंय, अनिकेत न कर. आदित्य तू नको रे, अनिकेत कर. बघू दे आता मला जाऊन त्याच्यात. ओके, हा ठीक आहे. म्हणजे मला गॅलरी व्ह्यू जर ठेवला तर दिसणार आहे, अदरवाईज नाही. तुम्हाला अडचण, बघूया हळूहळू हे करूया. हा ठीक आहे, मृणाली कदमने केलाय, चालतंय. ठीक आहे, फक्त तुम्हाला अडचण आल्यावरती मला गॅलरीमध्येच, तुम्हाला जर अडचण असली तर तुम्ही हँड रेज करून ठेवत जावा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्ही हँड रेज करून ठेवत जावा, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, गॅलरी व्ह्यू म्हणजे मी मध्येच कधीतरी गेलं. आता हे सर्वांनी हँड डाऊन करा, सर्वांनी हँड डाऊन करा.
तर बघा, शिकवत असताना काही तुम्ही चार्ट पण करू शकता, त्याच्यानंतर दुसरं काय करू शकता, हँड रेज करू शकता. मग हँड रेज एखाद्या दिवस मला दिसत नाही, मी स्पीकर व्ह्यू केलेला असतो इथे, मग जरी मी बघितला नाही तरी 5-10 मिनिटांनी बघतोय, तुमचा हँड रेजच करून ठेवत जावा तिथं, जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही, रेज करून ठेवायचा. मग मी ज्यावेळेस गॅलरी व्ह्यू पाहतोय त्यावेळेस त्याला विचारणार की तुझा काय डाऊट आहे, मग त्यावेळेस अनम्यूट करायचं आणि मला बोलून सांगायचं काय डाऊट आहे. ठीक आहे, बरं लास्ट पॉईंट एकदा रिपीट करायचा म्हणतोय, तर मी सांगतोय बघा लास्ट पॉईंट कसा रिपीट करतोय. सिंपल, मी सांगितलं की ऍटम असतो सुरुवातीला, ऍटम केमिकली कंबाईन झाले, केमिकल रिएक्शन झाली की मॉलिक्यूल तयार होतो. एकट्या मॉलिक्यूलला आपण मॉलिक्यूल म्हणतो, पण असे मॉलिक्यूल दोन प्रकारचे असतात, एक तर सारख्या ऍटमनं बनलेले किंवा वेगवेगळ्या ऍटमनं बनलेले. होमो ऍटम म्हणजे सारखेवाले, हेट्रो म्हणजे वेगवेगळे वाले. मग सारख्या ऍटमने जर बनले असतील झालं त्याला आपण एलिमेंट म्हणतो, आणि हेट्रो ऍटॉमिक वाल्यांचं भरपूर जणांचं एकत्रीकरण झालं की त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. ठीक आहे, ओके. तर बघा इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. तर मग काय करा, हे चार्ट लिहून घ्या पूर्ण, आता घ्या फटाफट. बरं तुमचे व्हिडिओ ऑन करा ना तुम्ही, ऑडिओ चालतंय पण व्हिडिओ ऑन करा, म्हणजे माझ्या लक्षात आलं पाहिजे कोण लिहायलंय कोण नाही. झालं येली ना? नाही. बर बरं, आवाज मला सांगा बरं जरा, हा माईकचा बेटर होता का अगोदरचा? एम किंवा डब्ल्यू टाका बरं एकदा. ओके, मॅक्झिमम जणांचं म्हणणं आहे की यम. ठीक आहे. हा सुमित, तू हँड रेज केला होतास का तू? बरं ठीक आहे, हँड खाली केल्याच नंतर मी काही विचारणार नाही. सुमित तू हँड, ठीक आहे, हँड चुकून झाला असेल तर ठीक आहे. बाय मिस्टेक, ठीक आहे, चलो. तर हे झाल्याच्या नंतर आता मी थोडस पुढे जातोय. आता हे मिक्सचर्स कसे तयार होतात त्याच्यापासून बघूया. बघा आता बेसिकली काय होतंय, हे जे कंपाऊंड आहेत आपल्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त ज्या वस्तू आपण पाहतो त्या सर्वच्या सर्व मॅक्झिमम कंपाऊंडनेच बनलेले आहेत, म्हणजे कंपाऊंडच आहेत ते, अलग लक्षात हे. ठीक आहे, तर बघा हे आहेत एलिमेंट्स. एलिमेंट्स खूप कमी आहेत, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे बघतो ते सर्वच्या सर्व मॅक्झिमम कंपाऊंड असतात आणि मिक्सचर्स असतात. इथं आपण लिहिलं होतं ना हे काय, हेट्रो आणि होमो. ठीक आहे, तर आता हे कसे तयार होतात, एलिमेंट आणि कंपाऊंड सांगितलं, आता हे कसे तयार होतात. ज्यावेळेस आपण कंपाऊंड आणि एलिमेंट्सला एकत्र करतो त्यावेळेस तुमच्याकडे काय काय तयार होत आहे, सोल्युशन तयार होतात. म्हणजे त्या दोन गोष्टी तयार होतात, कंपाऊंड किंवा एलिमेंट्स, किंवा कंपाऊंड कंपाऊंड किंवा एलिमेंट एलिमेंट, असं काही बी एकत्र केलं तुम्ही की तुम्हाला जे भेटतंय ते एकतर होमोजिनियस असतंय किंवा हेट्रोजिनियस असते. बघा इथं होमो हेट्रो आले, इथं होमो ऍटॉमिक हेट्रो ऍटॉमिक आले, ह्याच्यात कन्फ्युज झालं नाही पाहिजे. हेट्रो, ठीक आहे, होमोचा अर्थ सारखं सारखं, हेट्रोचा अर्थ सारखं सारखं. इथं होमो आणि हेट्रोचा अर्थ काय आहे ते सांगतोय मी थोड्या वेळात. इथं
होमो आणि हेट्रोचा अर्थ काय ते सांगितला मी. सारखे ऍटम आहेत म्हणून होमो, वेगवेगळे ऍटम आहेत म्हणून हेट्रो. आता इथला अर्थ वेगळा सांगतो मी, ठीक आहे. तर होमो आणि हेट्रोजिनियस तयार होतात ज्यावेळेस आपण ह्यांना एकत्र करतो. जसं की तुम्ही काय केलं, पाणी आहे, वॉटर H2O, हे एक कंपाऊंड आहे, प्युअर कंपाऊंड. हे बघा, हे दिसलं का इथं, हे कंपाऊंड आहे H2O. आणि त्याच्यामध्ये तुम्ही शुगर ऍड केली C12H22O11, हे पण एक कंपाऊंडच आहे, बरोबर आहे. मग ह्या दोन कंपाऊंडला ज्या तुम्ही एकमेकांमध्ये मिसळता त्यावेळेस त्याच्यापासून होमोजिनियस सोल्युशन तयार होत आहे, ठीक आहे, ज्याला की आपण मिक्सचर असं म्हणतो, इम्प्युअर सबस्टन्स. म्हणजे अशा प्रकारे दोन प्युअर सबस्टन्सेस पासून आपण इम्प्युअर सबस्टन्स कसा तयार करू शकतो ते पण कळलं तुम्हाला. म्हणजे सुरुवात होते ऍटम पासून, मॉलिक्यूल तयार होतो, मॉलिक्युल्स एकत्र आले की एलिमेंट किंवा कंपाऊंड तयार होतात, आणि वेगवेगळे कंपाऊंड आणि एलिमेंट एकत्र केले की एकतर होमोजिनियस किंवा हेट्रोजिनियस मिक्सचर तयार होतात. आता चिवडा कसा तयार होतो, चिवड्यामध्ये देखील वेगवेगळे आपण काय करतो, कंपाऊंड्स मिक्स करतो आणि त्याच्यापासून तो चिवडा तयार होतो. मग ते हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. किंवा तुम्ही काय केलं, वॉटर घेतलं आणि वॉटरमध्ये तुम्ही काय टाकली, माती टाकली, सॉइल. मग हे सॉइल मध्ये वेगवेगळे कंपाऊंड आहेत, वॉटर हे एक कंपाऊंड आहे, आणि ते एकत्र केलं की तुम्हाला एक प्रकारचं सस्पेन्शन भेटतंय. म्हणजे हे दोघं, तेच बघा, हे मिक्सचर वाले जे आहेत ते ऍक्च्युली प्युअर वाल्यापासूनच इम्प्युअर वाले तयार होतात. प्युअर इथं काय होता, आपला प्युअर होता आणि इकडे होतं मिक्सचर किंवा इम्प्युअर. म्हणजे प्युअर वाले एकत्र केले की इम्प्युअर तयार होतात, बाकी काहीच नाही. मग हेट्रोजिनियसचे दोन प्रकार कोणते कोणते आहेत, ट्रू सोल्युशन, सॉरी, सस्पेन्शन आणि कोलाइड्स. ठीक आहे. मग आता तुम्ही थोडं आणखीन लक्ष द्या. मी दोन प्रकारे क्लासिफिकेशन सांगितलं, एक ऍटम पासून इकडे कसं गेलो, आणि दुसरं सांगितलं की मॅटरला वरून खाली कसं आपण हे करू शकतो, क्लासिफाय. बघा, एक प्युअर, दुसरं इम्प्युअर. इम्प्युअरलाच आपण मिक्सचर असं म्हणतो. हे प्युअर जे आहे त्याला आपण एलिमेंट किंवा कंपाऊंड दोन प्रकारामध्ये क्लासिफाय केले. त्या मिक्सचरला आपण दोन प्रकारात केले, होमो आणि हेट्रो. त्याच्यानंतर कसं सांगितलं मी, होमो जे आहेत त्याला फक्त एकच प्रकार आहे, ते म्हणजे सोल्युशन. हेट्रोवाल्याचे दोन प्रकार आहेत. कोणते कोणते सांगितले मी, दोन प्रकार सांगा एकदा. सस्पेन्शन आणि कोलाइड्स. कोलाइड्स आणि सस्पेन्शन, काळजी करू नका. आणि मी तुम्हाला सांगितलं हे वरतून असं क्लासिफिकेशन केलंय, खालून सूक्ष्म रूपापासून कसं जायचं, ऍटम असतो, राईट, दिसतोय का नाही ऍटम, हे इथं ऍटम आहे. ऍटम पासून काय तयार होतो, मॉलिक्यूल तयार होतो. मॉलिक्यूल पासून काय तयार होतात, दोन गोष्टी तयार होऊ शकतात. म्हणजे एक तर होमो ऍटॉमिक मॉलिक्यूल असतो किंवा हेट्रो ऍटॉमिक. इथं होमोचा अर्थ काय, सारखे ऍटम. हेट्रोचा अर्थ काय, वेगवेगळे ऍटम. इथं होमो आणि हेट्रोचा काय अर्थ आहे मी थोड्या वेळात सांगणार आहे. मग होमो ऍटॉमिक मॉलिक्यूल पासून एकत्रीकरण झालं की एलिमेंट तयार होतात. हेट्रो ऍटॉमिक वाले भरपूर जण मॉलिक्यूल एकत्र आले की कंपाऊंड तयार होतात. आणि ह्या एलिमेंट आणि कंपाऊंड ह्यांना एकत्र केलं की तुम्हाला इम्प्युअर सबस्टन्सेस भेटतात. हे असं आहे बघा त्यांचं ते एकंदरीत पूर्ण क्लासिफिकेशन. आता तुमच्या लक्षात आलं असेल, एकदम जबरदस्त. ठीक आहे. मग आता मला तुम्हाला सांगायचंय की ह्या तिघांमध्ये काय फरक आहे, सोल्युशन, कोलाइड आणि सस्पेन्शन. बघ, काहीच नसतं, तुम्ही पाणी घ्या किंवा काही घ्या, एखादी एक मोठी फेस घ्या आणि त्याच्यात काहीतरी टाका. मग टाकल्यावर समजा पाण्यात तुम्ही साखर टाकली तर पाणी वेगळं आणि साखर वेगळं असं काही दिसत नाही बघा तुम्हाला. मग ते झाले तुमचं होमोजिनियस. होमो म्हणजे सारखेपणा. इथं पण आपण होमो म्हणजे सारखे सारखे ऍटम होते म्हणून होमो वापरलं. वेगवेगळे ऍटम असले की हेट्रो वापरतो आपण. मग याच्यामध्ये जर आपण साखर टाकली आणि हलवली, पूर्ण नुसतीच टाकून ठेवायची नाही, पूर्ण विरघळली की तुम्हाला वेगळं पाणी आणि वेगळी साखर डोळ्याला दिसणार नाही, नेकेड आईजला, राईट, इव्हन मायक्रोस्कोप खाली देखील दिसणार नाही. मग अशांना म्हणतात सोल्युशन. होमोजिनियस मिक्सचर सोल्युशन आहे. हेट्रोजिनियस केव्हा म्हणतात, जर तुम्ही ह्याच्यामध्ये माती टाकली तर तुम्हाला माती आणि पाणी वेगळं दिसतंय, डोळ्यानंच कळतंय की ह्याच्यात काहीतरी टाकलंय म्हणून. मग अशांना म्हणतात हेट्रोजिनियस. हेट्रो का, कारण वेगवेगळं दिसतंय, वेगवेगळं दिसणे. होमो का, वेगवेगळं काहीच न दिसणे, सर्व सारखं दिसणे. मग आता कोलाइड कुणाला म्हणायचं, सस्पेन्शन कुणाला म्हणायचं. मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये माती टाका किंवा
जे दूध आहे, दुधाला देखील तुम्ही बघा, कोणा जर मायक्रोस्कोप खाली बघितलं तर एकदम युनिफॉर्म नसते, ते तेल आणि पाणी थोडं थोडं वेगळं दिसतंय. मग आता कोलाइड कोणाला म्हणायचं आणि सस्पेन्शन कोणाला म्हणायचं आणि कृष्ण हेट्रोमध्ये? तर कोलाइड त्यांना म्हणायचं ज्याला किती वेळ ठेवलं तर असं खाली जाऊन सेटल होत नाही. सस्पेन्शन त्याला म्हणायचं जर ठेवलं तर ग्रॅव्हिटीच्या इफेक्टनं खाली जाऊन सेटल होते. जसं की ताक भरपूर वेळ जर ठेवलं तर हळूहळू हळूहळू सेटल होऊन खाली जाऊन बुडाला थांबतंय आणि वर पाणी राहतंय. सो दॅट इज सस्पेन्शन. किंवा माती टाका पाण्यात, हळूहळू 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 बराच वेळ जर ठेवली तर माती खाली बुडाला जाऊन सेटल होते आणि वर पाणी राहतंय. त्याला सस्पेन्शन म्हणतात. म्हणजे सस्पेन्शन ते अगोदर होतं बरं का, ज्यावेळेस ते मिसळलेलं होतं. आता खाली गेल्यावर ते सस्पेन्शन राहिलं नाही. किंवा तुम्ही काय टाका आणखीन, आणखीन एक उदाहरण तुम्ही द्या बरं सस्पेन्शनचं. चला तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी 2 तर सांगितले. स्टोन चालतंय, एकदम छान. जर तुम्ही स्टोन टाकले ते तर एकदमच टाकल्याच पाणी. हा, चॉक पावडर, व्हेरी गुड. दॅट इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. चॉक पावडर अँड वॉटर, अतिशय सुंदर. म्हणजे तुम्ही जर पाणी घेतलं, दगडाचं पण एकदम करेक्ट आहे. दगड टाकल्यावर होतंय कसं, ते थोडा वेळ थांबत नाही, एकदमच डायरेक्ट खाली जाते. पण जर तुम्ही चॉक पावडर टाकलं तर ते मिसळतंय, पण थोड्या वेळानं आपोआप खाली सेटल होतंय आणि वर पाणी राहतंय. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. मग आता सोल्युशनचं उदाहरण. पाण्यामध्ये जर तुम्ही साखर मिक्स करून ठेवली तर त्याला कितीही वेळ जर ठेवलं तर ती खाली सेटल होते का? होतच नाही. मग ते काय, ते तर आता सोल्युशन झालं. कोलाइडचं उदाहरण देतो एक तुम्हाला मी. कोलाइड दूध आहे. दूध ऍक्च्युली कशापासून बनलं जर डिटेलमध्ये बघितलं तर तेल आणि पाणी ह्याच्यापासून बनलेलं असते. ते प्रोटीन्स वगैरे असतात. पण दुधाला कितीही वेळ जर ठेवलं तर पाणी वेगळं आणि तेल वेगळं असं काही होतंय का दुधामध्ये? नाही होत. मग तशाला म्हणायचं कोलाइड. परंतु मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर दुधामध्ये तेल आणि पाण्याच्या वेगवेगळ्या फेजेस दिसतात, म्हणून ते कोलाइड आहे. पण साखर आणि पाण्याला मायक्रोस्कोप खाली जरी बघितलं तरी देखील वेगवेगळं काहीच दिसत नाही, म्हणून ते सोल्युशन आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्याकडे असा एक क्रायटेरिया येतो ह्या तिघांसाठी. मायक्रोस्कोप खाली बघितलं की इथं काहीच वेगळं दिसत नाही, इथं पण वेगवेगळं दिसतंय. आणि ग्रॅव्हिटीच्या खाली जर ठेवलं, म्हणजे असं जस्ट ठेवलं आपण ग्लासमध्ये, तर हे किती वेळ ठेवलं तर सेटल होत नाही, हे पण सेटल होत नाही, पण हे सेटल होतंय. म्हणजे असे ह्यांच्यामध्ये छोटे मोठे फरक आहेत. पण ह्यांचे फरक आपल्याला नंतर बघायचे आहेत. ह्या चॅप्टरमध्ये फक्त तुम्हाला असं क्लासिफिकेशन दिले, तर तुम्ही हे पण क्लासिफिकेशन लिहून घ्या, असं बॉटम टू टॉप. चला, कुणाला अडचण असली तर हँड रेज करा. सस्पेन्शनचे आणखीन काही एक्झाम्पल, म्हणजे असे काही पार्ट नसतात. सँड, वाळू जर टाकली तुम्ही पाण्यामध्ये तर ती देखील काय होते, सेटल होते लगेच. ठीक आहे. मातीचं तर बेस्ट एक्झाम्पल झालं दररोजच्या जीवनाचं. ताक एक सांगितलं मी, बटर मिल्क. तुम्हीच एखादं सांगितलं, चॉक पावडर एक सांगितलं, एकदम छान उदाहरण. आणखीन एखादं तुमच्याकडूनच खरं तर यायला पाहिजे, मी काय असं पाठ करून ठेवलेलं नाही. ग्लास, व्हॉट ग्लास? ब्रिक पावडर अँड वॉटर. येस, चॉक पावडर सारखंच ब्रिक पावडर एकदम छान आहे. ग्लास बेटा नाही, ग्लास नाही नाही, ग्लास पावडर. हा, पावडर असेल तर चालतंय, ते सेटल होणार. तरी पण सध्या सस्पेन्शन आणि कोलाइड. हा, टी पावडर. हा, टी पावडर पण बरोबर आहे, ते पण सेटल होऊन बसते खाली. आणखीन सेटल होणारी वस्तू तुम्हाला माहित असतील. चला,
हे लिहून घेणं झालं असेल तर आपल्याला आता ह्या चॅप्टरच्या ऍक्च्युअल पार्ट कडे जायचंय. तुम्हाला हे माहित असू द्या, त्या चॅप्टरच्या ऍक्च्युअल पार्ट कडे आपण आता जातोय. हे जे सांगितलं ते एकदम छोटं मोठं आहे. दिस इज नॉट अ रिअल स्टार्टिंग. हे फक्त गरजेचं आहे तुम्हाला ऍटम मॉलिक्यूल काय असतं हे कळण्यासाठी. तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे, जर मी तुम्हाला विचारलं की खालीलपैकी काय आहे ऍटम मॉलिक्यूल कोणता आहे. मी 10th क्लासमध्ये घेतोय पण हे कधी कधी उदाहरणं. मला सांगा बरं, SO2 चा समजा 1SO2 असं जर म्हटलं तर याला तुम्ही एलिमेंट कंपाऊंड मॉलिक्यूल ऍटम ह्याच्यापैकी काय म्हणणार? 1SO2 असं मी लिहिलं तर ह्याला तुम्ही काय म्हणणार? मला एकदा कॉमेंट करून सांगा. व्हेरी येस. अनुजाचं फक्त लक्षात घ्या, कंपाऊंड म्हणते, बाकीच्यांनी मॉलिक्यूल करेक्ट सांगितलंय. कंपाऊंड नाहीये बेटा, कारण सांगतो मी. कंपाऊंड म्हटलं की एक जण जमत नाही. मी तर लिहिलंय का नाही, मॉलिक्यूल पासून कंपाऊंड कसा तयार होतो, असे बरेच मॉलिक्यूल एकत्र आले की कंपाऊंड तयार होतो. बरेच मॉलिक्यूल एकत्र आले की कंपाऊंड तयार होतो, हे विसरू नका. ठीक आहे. हा, हे झालंय. चला, तरी पण तुम्हाला हे लागतंयच वाटायला, कधी कधी तुम्ही चुकता. हे एकटा असला की मॉलिक्यूल म्हणायचं, पण असे जर 100,000 मॉलिक्यूल एकत्र आले की मग त्याला कंपाऊंड म्हणायचं, हे विसरू नका. जर मी म्हटलं 10H2 तर ह्याला तुम्ही काय म्हणणार? सांगा, काय म्हणणार ह्याला? फटाफट उत्तर सांगा. तुम्ही फास्ट टाईप पण करता. मला उत्तर. चला, आणखीन बाकीचे काय करतायत? आणखीन 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 होमो ऍटोमिक एलिमेंट. गुड गुड गुड. होमो ऍटोमिक. बघा, एलिमेंटला होमो ऍटोमिक म्हणत बसण्याची गरज नाही बेटा, डायरेक्टली तुम्ही एलिमेंट म्हणा त्याला. कंपाऊंड नाही. लक्षात घ्या, ज्यांनी कंपाऊंड सांगितलंय, कंपाऊंड मध्ये हेट्रो ऍटोमिक मॉलिक्यूल असतात, म्हणजे वेगवेगळे ऍटम असणारे. आपला H2 म्हणजे सारखे ऍटम असणारे आहेत, म्हणून एलिमेंट येईल. कन्फ्युजन क्लिअर झाला असेल तर यस म्हणून सांगा, ज्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं प्लीज, नाही तर मला रिपीट करावं लागेल. हाँ, मॉलिक्यूल तो है बेटा, मॉलिक्यूल तो है, लेकिन जब अकेला है तो मॉलिक्यूल है, लेकिन ऐसे अगर 10 लोग एक साथ आते हैं ना तो उसे मॉलिक्यूल ना कह के एलिमेंट कहा जाता है. अकेला है तो. सर ते H2O काय म्हटली सर? ते H2O वाटले, असं वाटलं का तुला? H2O वाटलं का? ठीक आहे, ते H2 आहे, फक्त H2 छोटं लिहिलं होतं मी. चलो, जर मी असं लिहिलं ओ, तर हे काय असेल सांगा फटाफट. गुड, जमायले तुम्हाला आता. नाही, एलिमेंट नाही. ज्ञानेश्वरी लक्ष दे जरा. एलिमेंट नाही. एलिमेंट कसा असतो? हा ओ एकटा ऍटम आहे. ज्यावेळेस असे ओ आणि ओ असे दोघ जण एकत्र येतील त्यावेळेस काय तयार होईल? O2, ज्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. व्यवस्थित समजायला ना मी काय सांगतोय ते? खूप कामाचं आहे बरं का. ज्यावेळेस असे दोन ओ आणि ओ एकत्र येतील ऍटम्स, त्यावेळेस जे तयार होईल ह्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. आणि असे बरेच मॉलिक्यूल जर समजा एखाद्या भांड्यामध्ये येऊन बसले O2 चे एखाद्या ठिकाणी, तर त्याला आपण एलिमेंट म्हणतो. आपण इथं आहोत ऍटम पशी, तू डायरेक्टली इथलं सांगितली एलिमेंट. समजलं असेल तर यस म्हण, अदरवाइज नो म्हण, नाही तर मला रिपीट करावं लागतंयच. लवकर. समजले. अंडरस्टँड. ज्ञानेश्वरी. टाइप कर सर. बर बर, ठीक आहे.
ठीक आहे, मग चालतंय. रेकॉर्डेड पण बघू शकता सर, बट SO2 इज हेटेरोएटॉमिक सो इट विल बी कंपाऊंड. यस, जरा नीट आहे का? SO2 म्हणलं नाही गं. SO2 हेटेरोएटॉमिक आहे, पण तो एकटा असला की मॉलिक्यूल, जास्त जण आले की कंपाऊंड. मी पुन्हा एकदा सांगतोय, एकटा आहे ना, मी SO2 ला इथे 1 लिहिलं होतं म्हणून तो मॉलिक्यूल, पण आता 100 लिहिलंय ना तर मग तो कंपाऊंड. एकटा असला की मॉलिक्यूल म्हणायचंय, बाकी काहीच नाही. आणि असे बरेच जण एकत्र आले की कंपाऊंड म्हणतो आपण. मग मला सांगा, समजा मी एक इथं हे बनवलं, वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये साल्ट टाकलं, ठीक आहे. तर हे काय आहे सांगा मला. वॉटर मध्ये साल्ट टाकलं आणि शेक केलं पूर्ण. वॉटर मध्ये साल्ट टाकलं आणि पूर्ण शेक केलं. सोल्युशन आहे, एकदम करेक्ट. होमोजिनियस मिक्सचर, यस करेक्ट, त्यालाच आपण सोल्युशन म्हणतो. फक्त एकाच चुकलेलं आहे, त्याने जरा चुकून म्हटलं वाटतं कंपाऊंड. कंपाऊंड नाही आदित्य, लक्षात आलं का? सोल्युशन आहे ते, सोल्युशन. कंपाऊंड असल्यावर कधी एकटा W असेल वॉटर किंवा एकटा साल्ट असेल तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. पण ते दोन कंपाऊंड एकत्र आले की तयार काय होतंय? मिक्सचर. ठीक आहे. मग मला वाटतंय की हे सर्व तुम्हाला सांगावंच लागणार आहे, असं जमणार नाही. हे लिहून देतो मी उद्या तुम्हाला एक एक छोटी छोटी गोष्ट. सध्या आपले 40 मिनिटांचे लेक्चर चालू आहेत, ते माहित असू द्या. आपल्याला सध्या तर आपण एक्सपेरिमेंटच करत आहोत वेगवेगळे, कोणतं बेटर आहे काय नाही. तर सध्या मला हे करा, तुम्ही काही डाऊट असली तर हँड रेज करा बरं. कुणाला डाऊट आहे काय? तर प्लीज अनाउन्स टू म्यूट. हा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मला मग कंपल्सरी इकडून अनाउन्स कर, इकडून म्यूट करावं लागेल सर. हा, अनुजा काय म्हणते बेटा? अनम्यूट करून बोल मला. तू स्वतःच अनम्यूट कर. बरं ठीक आहे सर. अनुजा अनम्यूट होत नाहीये का? हा सर बोल. व्होलेटाइल लिक्विड ब्रोमीन आहे का आयोडीन आहे? बर, आता आपला टाइम संपतोय. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ राहिलेला आहे म्हणून सांगता येतं. आपण पुढचं लेक्चर उद्या घेऊया. सध्या आज मी तुम्हाला जे सांगितलं मॅटरचं क्लासिफिकेशन, ते तुमच्यात लक्षात असलं पाहिजे. ते अनुजा तुला मी म्हणतोय तर काय अडचण आहे सांग, चॅट तरी केली असतीस, तुला लगेच सांगितलं असतं. किंवा चालतंय उद्या सांग.